महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे मॅडम आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, काय सांगाल, या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहात? नमस्कार। मागच्या वेळेलासुद्धा प्रभाग क्रमांक 16मध्ये मी प्रतिनिधित्व 16चं केलं होतं। अत्यंत चांगलं काम मी ह्या ठिकाणी केलेलं आहे। खरं म्हणजे आता पक्षाने मला उमेदवारी तर दिलेलीच आहे, पण माझी उमेदवारी ही मतदारांची उमेदवारी आहे, त्यांची पसंती आहे। आणि सगळ्या महिलांनी, विशेष करून महिलांनी मला या निवडणुकीला पुन्हा उभारण्यासाठी सांगितलं। याच्यामध्ये काम करत असताना प्रभागाच्या विकासावर मी जास्त भर दिला होता। ज्यावेळेला मी निवडून आले, त्या निवडून आल्यानंतर मी पाहिलं की आपल्या प्रभागामध्ये जे पिण्याचं पाणी आहे, त्या पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत, तर त्या पाईपलाईन गेली 70 वर्ष बदलल्या नव्हत्या। म्हणजे गंजलेल्या, सडलेल्या, बाद झालेल्या पाईपलाईनमधून पाणी लोक पित होते, परंतु कधीही यापूर्वीच्या लोकांनी विचार केला नाही की आपल्या ह्या पाईपलाईन बदलल्या गेल्या पाहिजेत। ज्यावेळेला मी 2018 साली निवडून आले, तेव्हा मी पहिल्यांदा ठरवलं की ह्या प्रभागातल्या जुन्या पाईपलाईन बदलायच्या आणि त्याच्यासाठी मला आंदोलन करावं लागलं, रस्त्यावर महिलांना उतरावं लागलं आणि प्रशासनाला रस्त्यावर उतरून घेऊन त्यानंतर निधी मंजूर केला आणि आपल्या प्रभागातल्या हळूहळू करत सगळ्या पाईपलाईन बदलल्या गेल्या। म्हणजे विशेष मोठं काम हे या बाबतीमध्ये झालेलं आहे। विशेष करून या भागामध्ये असणारं मच्छी मार्केट जे आहे, ते मच्छी मार्केट अत्यंत 80 वर्ष 90 वर्षाचं जुनं आहे। ते अक्षरशः ढासळायला आलं होतं। त्याच ठिकाणी लोक मासे विक्री करत होते, मटण विक्री करत होते आणि त्याच ठिकाणी जाणारे हे सर्व गिरायक, तर कुठंही कधी काही अपघात होऊ शकला असता। कित्येक वर्ष विरोधकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मच्छी मार्केट बांधून देऊ, पण जो व्यवस्थित पाठपुरावा पाहिजे तो पाठपुरावा झाला नव्हता। महासभेमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम मी हा प्रश्न मांडला, त्याच्यावर सातत्यानं पाठपुरावा केला, प्रशासनाकडे प्रस्तावाला पाठपुरावा केला आणि मला आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी 8.5 कोटी रुपये आणले गेले आणि आता त्याचं काम प्रगतीपथावर आहे, काम चालू आहे। स्वतः राणेसाहेबांनी, मत्स्य विकास मंत्र्यांनी राणेसाहेबांनी याचा भूमिपूजन केलेलं आहे। याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये मला ते इतकं मोठं करायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रातच एक चांगलं अद्ययावत फिश मार्केट उभारलं गेलं पाहिजेत। त्याच्यासाठी ज्या दिवशी मंत्रीसाहेब आले त्यावेळेला मी मागणी केली, फक्त खालचा 8.5 कोटीचा नाही, तर वरील बाजू जे रेफ्रिजरेटर असेल, इतर सोयी असतील, याच्यासाठी आम्हाला निधी मंजूर करा आणि जवळपास 13.5 कोटी रुपयेचा प्रस्ताव तयार केलेला आहे। मी नगरसेविका झाले तर नक्की याच्यावर पाठपुरावा करीन आणि महाराष्ट्रातलं एक अद्ययावत फिश मार्केट आपल्या सांगलीमध्ये उभं राहील असं मला वाटतं। विशेष करून सांगायचं म्हटलं तर आपण राम मंदिर चौकामध्ये आपण बघतो की प्रभू रामचंद्रांचा असणारा भगवा ध्वज, छत्रपतींचा भगवा ध्वज, स्वराज्याचा भगवा ध्वज, तो भगवा ध्वज 100 फुटीचा त्या ठिकाणी डौलावा, यासाठी मी प्रयत्नशील राहिले। या वेळेलासुद्धा खूप विरोध झाला, परंतु त्या विरोधाला न जुमानता सातत्यानं प्रयत्नशील राहिले आणि त्या ठिकाणी 100 फुटीचा भगवा ध्वज मी उभा केला। त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये काही मंदिरं होती। आपल्याला देव, देश आणि धर्म याच्यासाठी सातत्यानं मी काम करत असते। तर ती मंदिरं जी होती की ज्या मंदिरामध्ये अनेक दारूपीत लोक बसायचे, पत्ते खेळत बसायचे, जुगाराचा अड्डा झाला होता, अशा मंदिर काही होती, तर त्या मंदिराचं पुन्हा जीर्णोद्धार केला आणि जवळपास मारुती मंदिर असू देत, त्यानंतर मरगुबाईचं मंदिर असू देत आणि ज्ञानेश्वर मंदिर असू देत, या मंदिराचा जीर्णोद्धार केला। विशेष करून फंड तिथे वापरला, जवळपास 1 कोटीचा फंड वापरून त्या ठिकाणी मंदिरांचं जीर्णोद्धार करण्याचं काम मी ह्या ठिकाणी केलेलं आहे। इथं असलेलं जे डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे महापालिकेचा दवाखाना जो अत्यंत जुना आहे आणि त्या ठिकाणी आज गावभाग असू देत किंवा आपला खणबाग, नळबाग, इथले लोक तिथं उपचाराला जातात, त्याची अवस्था अत्यंत वाईट होती। म्हणजे अक्षरशः फरशा फुटल्या होत्या, काचा तुटल्या होत्या, बसायला फर्निचर नव्हतं,
पाण्याची सोय नव्हती. अशा वेळेला अद्ययावत ते दवाखाना करून घेण्याचं काम मी केलेलं आहे. अनेक रस्ते केलेले आहेत, गटारी केलेले आहेत. अनेक घरामध्ये पाणी जात होतं, तर ते पाणी जात असताना 25-25 लाखाच्या RCC गटार करण्याचं काम केलेलं आहे. ड्रेनेजचं जे सांडपाणी आहे ते बाहेर टाकण्यासाठी सुद्धा मोठमोठा निधी आणून आम्ही ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विशेष करून प्रभागाचा सर्वांगीण विकास असू देत आणि इतर ज्या कन्स्ट्रक्टिव्ह काम म्हणावं लागेल तर असं काम मी केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचा फायदा त्यांना करून देणं, त्याचा उपयोग त्यांना करून देणं, यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील होते. आणि त्यामुळे सगळ्या महिलांशी माझा वैयक्तिक संपर्क आहे, वैयक्तिक संबंध आहे. त्यामुळं ही निवडणूक मी नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडून येऊ शकेन. मला खात्री आहे की मी नक्की निवडून येईन. माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत. OBC गटामध्ये आमचे प्रदीप भाऊ बन्ने आहेत. दुसऱ्या गटामध्ये आमच्या सर्वसामान्य विद्याताई दानोळे ह्या आमच्या पदाधिकारी होत्या, तर त्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. तिसऱ्या गटामध्ये मी स्वतः आहे. चौथे गट उत्तम साखळकर, ज्यांना भरपूर अनुभव आहे. तर अशा अनुभवी व्यक्ती आमच्याबरोबर आज आहे. आज आपण बघितलं की सर्वसामान्य लोकांना संधी मिळत नाही, तर ती संधी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे. आमचा एक उमेदवार आपल्या अक्षरशः स्टँडवर दूध विकायचं काम करतो, पण अशा व्यक्तीला नगरसेवक होण्याची संधी फक्त कोण देऊ शकतं तर आपले भारतीय जनता पार्टी. दुसरी उमेदवार अक्षरशः भाड्याच्या खोलीमध्ये का राहते तरी देखील तिला उमेदवारी दिलेली आहे, कारण का तिनं सातत्यानं माझ्याबरोबर महिला मोर्चामध्ये काम केलं होतं. सातत्यानं पक्षाच्या कामामध्ये ती सक्रिय होती. म्हणजे जिथं काम करते त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करते. हा प्रभाग तसा पूर्वीपासून म्हटला जायचा की काँग्रेसचं प्राबल्य आहे, परंतु इथं त्याला खिंडार फोडून मी आणि सुनंदाताई राऊत आम्ही दोघी नगरसेविका निवडून आलो होतो. यावेळेला आम्ही 4ही नगरसेविका निवडून येऊ याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. काम त्या लोकांनीही तेही नगरसेवक होते, तर त्यांनी देखील यापूर्वी काम केलेलं आहे. परंतु त्यांनी काय केलं काय नाही याच्यावर टीका न करता विकास कामावर भर देत आम्ही केलेल्या कामावर मी निवडणूक लढवीत आहे. आणि नक्की येणाऱ्या काळातसुद्धा आज आपल्याला बघतो की आपल्याला पाण्याची टंचाई ही संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये दिसते. तर महापालिका क्षेत्रामध्ये मिळणारी ही टंचाई कुठंतरी दूर झाली पाहिजेत. आज वारणा प्रकल्प जिथून आपल्याला पाणी आणायचं आहे त्याच्यासाठी पाठपुरावा करून, आवाज उठून, त्याच्यासाठी प्रयत्न करून नक्की येणाऱ्या काळामध्ये लोकांना 24 तास पाणी मिळेल, स्वच्छ मुबलक पाणी मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कारण का महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना एक विशेष कामं आपण केलेली आहेत. उदाहरणार्थ आपण रिक्षा घंटागाड्या घेतलेल्या आहेत. पूर्वी गाड्यांवर कचरा उचलला जात होता, परंतु रिक्षा घंटागाड्या घेण्याचा मंजुरी केली ती भारतीय जनता पार्टीनं. मी स्वतः स्थायी समितीमध्ये तिथं होते आणि ह्याची मागणीसुद्धा मी केली होती. विशेष करून आपला कचरा हटावसाठी कचरा जो साठवायला जात होता की समडोळीवर आणि बेडकच्या कचरा डेपोवर 10 लाख टन कचरा त्या ठिकाणी होता. संपूर्ण प्रदूषण आपल्या भागामध्ये होतं. अशा वेळेला त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं अत्यंत गरजेचं होतं. जवळपास 90 कोटीचा प्रकल्प करून आज आपण बघितलं तर हा प्रकल्पाद्वारे त्या कचऱ्याची विल्हेवाट कोणी लावली तर भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सत्तेनं लावली गेलेली आहे. एवढंच नाही तर ड्रेनेजसारखा मोठा 250 कोटीचा प्रकल्प, आज कुपवाडमध्ये ड्रेनेजची सिस्टीम नव्हती, परंतु ती सिस्टीम लावण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीनं केलेली आहेत. तर अशी पुष्कळ कामं आपण सांगू शकतो. आज लाईट्स, LED लाईट, स्मार्ट दिवे, तर हे सुद्धा समृद्धीच्या कंपनीला आपल्याला दिलेलं आहे. तर हे कामसुद्धा पक्षाने केलेलं आहे. म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर ठळक कामं ही भारतीय जनता पार्टीने केलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगली कामं आपल्याला करायची आहेत. आज नगरसेविका म्हणून लढत असताना भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी म्हणून किंवा मी आज स्वतः प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करते, तर अशा वेळेला प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत असताना पक्षाची भूमिका मी तुम्हाला सांगते की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये 4ही नगरसेवकांना निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यासाठी आम्ही घरोघरी जातो आहे, आमची पत्रकं देतो आहे, आमची कामं पोचवतो आहे आणि नक्कीच आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आज केंद्र शासनामध्ये मोदी साहेबांची सत्ता आहे, आज राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र भाऊ आहेत. तर अशा वेळेला
इथं जर निधी आपल्याला जास्तीत जास्त आणायचा असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थिती महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आली पाहिजेत, जेणेकरून अशा विकासासाठी आपण निधी आणू शकू. आणि लाडकी बहीण योजना महिलांसाठी असेल किंवा आणखी भरपूर कामं आपण केलेली आहेत, तर त्या कामाचा उपयोग होऊन नक्की आमच्या भागातून चारही नगरसेवक उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील अशी मला खात्री आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहत आहोत. पालकमंत्री असताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्याचबरोबर आता इथले असणारे आमदार सुधीरदादा गाडगे असतील किंवा पालकमंत्री आत्ताचे चंद्रकांत दादा असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनीही या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात नगरसेवकांना फंड दिला, त्यांच्याबद्दल काय सांगा? नक्कीच आपल्याला पक्षाकडून चांगली मदत झालेली आहे. पक्षाचे नेते असताना नेते आपले पालकमंत्री सुधीरभाऊ खाडे यांनी सुद्धा चांगली मदत या ठिकाणी केलेली आहे. आमदारांच्या माध्यमातून देखील सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून सांगलीमध्ये अत्यंत चांगलं काम झालेलं आहे, भरीव काम झालेलं आहे. आज आपण बघतो की मोठमोठी जी पूल आहेत ते पूल मंजूर करायचं काम त्यांनी केलेले आहेत. रस्ते एकदम बेकार होते पूर्वी, पण खऱ्या अर्थानं त्यांनी आल्यानंतर रस्ते चांगलं करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कामाचा देखील आपल्याला अत्यंत चांगला उपयोग होणार आहेत. आमचे नेते इनामदार साहेब असतील किंवा बाकी सगळेच नेत्यांनी अत्यंत चांगल्या रीतीनं काम केलेलं आहे. महापालिकेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर विशेष करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुष्कळ असा सपोर्ट सगळ्यांनाच आहे. ते कायम आम्हाला म्हणतात की तुम्ही करा, चांगली कामं करायला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे पक्षाने नक्कीच आम्हा सगळ्या उमेदवारांना चांगला पाठबळ दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी खरोखर अभिनंदन करते आणि त्यांनी दिलेल्या पाठबळामुळं आम्ही नक्कीच त्यांना चांगल्या रीतीनं निवडून येऊन आम्ही त्यांचं म्हणजे आम्ही दाखवू असं ह्या ठिकाणी सांगते. तुम्ही या ठिकाणी वार्डात काम करताय, त्याचबरोबर पक्षाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. पक्षाच्या माध्यमातून सांगली शहरासाठी की तुमच्या वार्डासाठी कशा प्रकारे तुम्ही काम केलं? पक्षाच्या माध्यमातून म्हणजे मी जास्तीत जास्त पक्षातील महिलांना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आणण्याचं काम मी मुळात केलं. की आज मी बघते की माझा प्रभाग हा बघितला तर जवळजवळ 40-45 गल्ल्यांचा प्रभाग आहे की ज्या गल्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक पदाधिकारी आज आपण त्या ठिकाणी आपण बघतोय. तर म्हणजे त्या महिलांना आपल्या पक्षाकडे आणण्याचा, त्या झेंड्याखाली आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि संघटन वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाची संघटना आणि प्रभागातील लोक यांचा ताळमेळ कसा होईल याच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. आणि अनेक महिला माझ्या विचारानं, पक्षाच्या विचारानं आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळेच येणारी निवडणूक हे त्या महिलांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या रीतीनं आम्ही लढू अशी मला खात्री. तुमच्या विरोधात म्हणजे पॅनल कुठल्या कुठल्या पक्षाचं लागलं? माझ्या विरोधात महाविकास आघाडीचं पॅनल आहे. तर महाविकास आघाडी करून आमच्या ह्याच्या दीप्ती ताई घोडके ह्याही उभा आहेत. त्या तशा राष्ट्रवादीच्या आहेत, शरद पवार गटाच्या. त्या माझ्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा राहिलेल्या आहेत. दुसरा एक उमेदवार आहेत, त्या अपक्ष उभा राहिलेल्या आहेत. तर पद्मिनी जाधव म्हणून त्याही माझी नगरसेविका होत्या पूर्वी. त्यामुळे असे लोक ह्या ठिकाणी आहेत. दीप्ती ताई आहेत, त्या आपल्या माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्या सून आहेत. तर असे चांगले लोक माझ्यासमोर उभा राहिलेले आहेत. आमची लढाई जरी निवडणुकीची असली तरी सगळीजण आम्ही एक काम केलेलं आहे, प्रत्येकाने काम केलेलं आहे. त्यामुळं नक्की पण माझ्या कामाची पावती मला माझे मतदार देतील अशी मला खात्री आहे. तुम्ही काम केलं असं म्हणताय, मात्र आता मग विरोधकांना म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे तुमच्यावर आरोप करायला कुठला मुद्दा शिल्लक राहिला आहे का, जर का तुम्ही काम चांगलं केलं असेल तर? हे बघा, मुद्दे विरोध हा होतच असतो. पण कोणत्या मुद्द्यावर ते निवडणूक लढवणार? तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जात असला तर त्यांनी तुमच्यावर आरोप किंवा कशा प्रकारे मतं मागणार असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं काही वाटत नाही. त्यांनी कशा प्रकारे मागतायत हे मला माहीत नाही. परंतु मी मतदारांपर्यंत पोचलेली आहे. मी कसं काम केलेलं आहे हे मी लोकांना सांगितलेलं आहे. माझी माहिती, माझा अहवाल मी लोकांना दिलेला आहे. आणि लोक नक्कीच आपला नगरसेवक कसा असावा, तो बोलणारा असावा, प्रश्न जाणणारा असावा, सर्वसामान्य लोकांमध्ये मिक्स होणारा असावा, त्यांचे प्रश्न मांडणारा असावा, असा नगरसेवक लोकांना हवा असतो. आपला आवाज म्हणजे नगरसेवक असतो. नगरसेवक म्हणजे काही मोठं पद नाही आहे, तो ह्या जनतेचा सेवक असतो आणि त्या पद्धतीनं खाली उतरून त्यांनी काम करायचं असतं. आणि मुळात मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. नगरसेवक, राजकारण ह्याच्या व्यतिरिक्त समाजकारण हे माझ्या रक्तात आहे आणि त्यामुळं समाजकारण आणि राजकारणाचा मेळ घालून मी नक्कीच लोकांसाठी चांगलं काम करू शकेन. तुमचा स्वभाव एकदम धाडसी प्रवृत्तीचा आहे. ह्याचा फायदा सर्वसामान्यांसाठी तुम्ही कसं करून देत आहे? कारण तुम्ही वकील आहात, अनेक अत्याचार आहेत, पीडित महिला तुमच्याकडे येत असतात. कशा प्रकारे तुम्ही त्यांना मदत करत असता?
नक्की ज्या ज्या वेळेला अत्याचार अन्याय दिसतो त्या वेळेला मी नक्की त्यांच्यासाठी कार्य करत असते, त्यांच्यासाठी लढत असते, योग्य मुद्दा घेऊन मी भांडत असते. मग ते पोलीस स्टेशनला असू देत, त्या ठिकाणी त्यांच्या घरात त्यांना आधार देण्याचा असू देत, वेळ प्रसंग पडल्यात रस्त्यावर येण्याचा असू देत. आक्रमकपणा माझ्यामध्ये आहे, मुळात आक्रमकपणा आहे, पण तो कधी असतो की ज्या वेळेला खऱ्या लोकांना न्याय द्यायचा असतो त्यावेळेला तो आक्रमकपणा असतो. एखादी गोष्ट योग्यरित्या लोकांच्या हितासाठी असते त्यावेळेला आक्रमकपणा असतो. आक्रमकपणा हा लागतो, कारण का धाडस हे मनात असतो. माणसाने मनामध्ये जिंकलं पाहिजेत, मनामध्ये धाडस पाहिजेत, म्हणजे तो प्रत्यक्षात तो माणूस धाडसाने काम करू शकतो. आता तुमच्यासमोर विजन काय असणार आहे किंवा तुमच्या वचननाम्यामध्ये काय असणार की अजून काय या वार्डाचा विकास किंवा अजून काय इथं म्हणजे अजून होणं अपेक्षित आहे, त्यासाठी तुम्ही प्रदेश पातळीवर किंवा भाजपच्या उच्चस्तरीय पातळीवर तुम्ही म्हणजे या ठिकाणी तुम्ही मदत मागणार आहे? उच्चस्तरीवर नाही, ज्यावेळेला नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्ही निवडून जाऊ त्यावेळेला विशेष करून आम्हाला फंड जो दिला जातो त्या फंडचा उपयोग करून आता जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी गटारीवर गटारी, रस्त्यावर रस्ते हाच प्रकार आपल्याला दिसतो आहे. आणि यावेळेला वाहत्या गटारी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या कुठं मला दिसत नाही. तर मुळात एखादी गटार करण्यापेक्षा अस्तित्वात असलेली गटार वाहती करणं, त्याचा स्लोप तयार करणं आणि व्यवस्थित पाणी पुढं जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ते गटारी काढल्या जाणं. आज काय झालेलं आहे की अनेक ठिकाणी गटारी आहेत, पण तिथं त्या ठिकाणी अनेक लोकांचं अतिक्रमण आहे, त्यामुळे तिथं गटारी स्वच्छ होत नाहीत. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आज भेडसावणारा म्हणजे पाणी लोकांना मिळत नाहीत. फक्त माझ्याच प्रभागात नाही, तर हा प्रश्न हा सगळ्या प्रभागातला आहे. तर याच्यासाठी जवळपास 450 कोटी रुपयाचा प्रस्ताव वारणेच्यातून पाणी आपल्याला उपलब्ध करायचं आहे. त्याचा प्रस्ताव आज तयार आहे, त्याच्यासाठी मंजुरीही मिळणार आहे आणि आम्ही पाठपुरावा करत आहोत. मी जेव्हा नगरसेविका होते त्याच वेळेला या प्रस्तावाची सुरुवात झाली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी करून या ठिकाणी या पाण्याची सोय सर्वसामान्य लोकांकरता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. तुम्ही असू दे किंवा शिंदेसाहेब असू दे, दोघं पण देवदेव धर्मासाठी वाहून घेतलेले आहेत. 24 तास समाज कार्यामध्ये असतात. तुम्ही हे करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा तुम्हाला मिळतो आहे? काही नाही, मला मुळात माझ्या पतींचा सपोर्ट फार मोठा आहे. मला राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी आणलेलं आहे. ते स्वतः पहिला आमदार होते, तर आमदार म्हणून काम करत असताना मी स्वतः त्यांच्याबरोबर काम करायला लागले. एक साधी कार्यकर्ती म्हणून कसं बोलायचं आज मी तुमच्यासमोर बोलते आहे. माझे गुरु खऱ्या अर्थानं माझे पती आहेत. त्यांनी मला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं बोलायचं, कसे प्रश्न हाताळायचे. जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेला माझे ज्यांच्याकडे बघून मी सुरुवात केली ते म्हणजे हिंदू हृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. तर ते कसे बोलायचे, म्हणजे एखाद्या कुठलीही तयारी करून कुठं कधीही बोलायची नाहीत की समोरचा माहोल कसा आहे, परिस्थिती कशी आहे, लोकांना काय पाहिजे आहे हे बघून ते बोलायचे. आणि ते मी आचरणात आणलेलं आहे. कधीही कुठेही जात असताना कधीही मी बोलायची भाषणाची कधीही तयारी करत नाही. समोर जे असेल त्याच्यावर मी बोलते. म्हणजे असे काही मुद्दे आहेत की त्या मुद्द्यावर आज मी काम करत असते. आज तुम्हाला सांगते बाळासाहेब ठाकरेंचं नाव मी आज घेतलं तर मी नगरसेविका असताना स्टेशन चौक ज्याला म्हटलं जातं त्या स्टेशन चौकला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक असं नामकरण त्याचं करावं यासाठी मी प्रयत्नशील राहिले. पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करत असताना फक्त पाठपुरावा केला नाही, एकही पैसा महापालिकेचा घेतला नाही. जवळपास 10 लाख रुपये खर्च करून स्टेशन चौकामध्ये जो आज आपल्याला हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा हात दिसतो, तो हात म्हणजे मी ते स्मारक आहे, ते आमचे गुरु आहेत, आमचे दैवत आहेत आणि ते आम्ही त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. ओघाने ते राहून गेलं होतं, पण आज त्यांचं नाव निघालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर अशा अनेक कामं केलेले आहेत. फक्त राजकारण म्हणून नगरसेविका म्हणून मी काम करत नाही. जिथं जिथं गरज असेल, जिथं जिथं प्रश्न निर्माण होतील, जिथं जिथं मला हाक मारतील त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे माझं कर्तव्य समजून एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी काम करत असते. आपल्या राज्याचे धाडसी आणि हुशार व्यक्तिमत्व असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आपलं कार्य करत आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण महापालिकेला पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण मदत करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी फंड दिला आहे. मुळात म्हणजे 2018 साली ज्यावेळेला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला की तुम्ही सत्ता आल्यानंतर नक्की आम्ही तुम्हाला मदत करू शासनाची. आणि तुम्हाला सांगते की त्यांनी 100 कोटी रुपये जाहीर केले होते, तसे त्यांनी मंजूर केले. आणि मंजूर झाल्यानंतर कुठलेही मतभेद न करता आज दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक असताना देखील त्यांना देखील तितकाच फंड आपण दिला गेला आणि त्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आमची सत्ता आली तर नक्कीच
आम्हाला भरीव निधी मिळेल, जास्तीत जास्त निधी मिळेल. एक हुशार व्यक्तिमत्व, पारदर्शी व्यक्तिमत्व, लोकांना हवे असलेलं व्यक्तिमत्व, व्हिजन असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. आणि त्यांच्याकडे पाहून आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना नक्की आम्हाला आशा आहे की इथं जर सत्ता आली तर नक्की ते आम्हाला मदत करतील. आपण या ठिकाणी पाहतो की आत्ता आपण आलो सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 16मध्ये आणि आपल्याबरोबर खास अशी बातचीत केली इथल्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे मॅडम. त्यांनी आता सांगितलं की विकासाच्या जोरावर आणि मी केलेल्या इथल्या विकास कामाच्या जोरावरच या ठिकाणी जिंकून येणार आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी जनता नक्की देईल असं त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, सांगली.